नमस्कार, मी मानसी सी क्लीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आता जो तुम्ही चहा बघितला तो गुळाचा होता. मी रोज गुळाचा चहा पिते आणि मला चहामध्ये थोडं साय आवडते म्हणून मी साय घालते. आणि माझा आता चहा पिऊन झाला आहे आणि मातीचा कप आहे, त्याच्यामध्ये मी तो चहा घेतलेला प्यायला. आणि मी गुळाचा चहा बनवताना 3 प्रकारे बनवते. आणि आता जो चहा मी बनवला तो दूध आणि चहा मिक्स करून केलेला. छान झाला चहा आणि थंडी असली ना की चहा बरा वाटतो, त्यामुळे चहा पिऊन घेतला. आणि आता मला एक रेसिपी बनवायची आहे, त्याच्यासाठी मी सामान आणायला जाणार आहे. बऱ्यापैकी सामान चेक करून घेतलं आहे. जेव्हा आपल्याला एखादी रेसिपी बनवायची असते ना, तेव्हा घरात सामान आहे की नाही ते बघायचं आणि जे नसेल त्याची लिस्ट बनवायची आणि मग ते घेऊन यायचं, म्हणजे करताना आपली घाई नाही होत आणि रेसिपी पण छान होऊन जाते, वेळ पण वाचतो. त्यामुळे मला जे बनवायचं ती वाफोळी बनवायची आहे आणि त्याच्यासाठी माझ्याकडे गहू नाही आहेत आणि सुंठ पावडर नाही आहे. बऱ्यापैकी सामान आहे. हे बाकीचं सामान घेऊन येईन आणि मग पुढची तयारी करायला घेईन. आणि चहा मी बनवते ना तो माझा कधी फाटत नाही आणि गरम पण असतो, त्यामुळे मला बरं वाटतं. बरेच जण सांगतात की चहा फाटतो, गुळाचा चहा प्यायची इच्छा असते पण पूर्ण नाही होत. पण माझी ती इच्छा पुरी होते आणि मला ते बरं वाटतं आणि भीती पण नाही वाटत. साखर खाल्ली ना की भीती वाटते, गूळ खाल्लं की भीती नाही वाटत. चला आता मी पुढची तयारी करायला घेते. तुम्हाला प्रश्न पडला असेल व्लॉग बनवता बनवता मोटिवेशनचे व्हिडिओ का? कारण जेव्हा आपण व्लॉग बनवतो ना तेव्हा मोटिवेशनची पण गरज असते. आणि व्लॉग बनवताना कारण काय होतं, आपल्याला असं कुठेतरी मनात भीती वाटत राहते, मी करते ते बरोबर करते की नाही, किंवा मला कोण काय, म्हणून असा विचार आला मनात. विचार केला त्याच विषयावर व्लॉग बनवायचा आणि आजचा व्लॉग बनवायला घेतला आहे. आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचायचं असेल ना तर सातत्य असणं खूप गरजेचं असतं. आणि मला कोण काय म्हणेल ह्याचा विचार करताना आपल्यासमोर जे प्रश्न निर्माण होतात त्याची उत्तरं आपल्याकडे आहेत का बघायचं आणि नंतर विचार करायचा की मला कोण काय म्हणेल. मी हे करत असताना, मी एखादं काम करते, व्लॉग बनवते किंवा रेसिपीचे व्हिडिओ बनवते किंवा इतर जॉबला जाते, तर मला कोण काय म्हणेल याचा विचार करायचा. आणि पहिला प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे आपल्याला जर पैशाची अडचण निर्माण झाली तर आपल्याला समोरचा माणूस किती दिवस, किती वेळा आणि केव्हापर्यंत मदत करतो हे बघायचं. आणि नंतर विचार करायचा, मी एखादं माझा उदरनिर्वाहाचं जे साधन असेल त्याच्यामध्ये सातत्य ठेवू की नको ठेवू. आणि हे जेव्हा आपल्याला पटतं ना तेव्हा आपण नक्कीच आपलं उदरनिर्वाहाचं साधन असतं त्याच्यामध्ये ठामपणे उभं राहतो आणि त्याच्यात सतत प्रयत्न करत राहतो. एकच विचार करायचा, आपल्याला साथ देणारी व्यक्ती, मग आई असू दे, वडील असू दे, भाऊ बहीण, नवरा किंवा मैत्रीण किंवा मित्र, पण त्यांना पण स्वतःच्या जबाबदाऱ्या असतात. आणि असं नाही आहे की आपणच त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतो, इतर पण व्यक्ती त्यांच्या आयुष्यात कोण ना कोण महत्त्वाचं असतं. मग आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ती व्यक्ती आपल्याला एखाद्या ठराविक वेळेला केव्हा ना केव्हा तरी थोडंसं बाजूला सरकवते आणि आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी निघून जाते. आता ती व्यक्ती, आपली जबाबदारी घेणारी व्यक्ती, ज्या व्यक्तीवर आपण अवलंबून असतो, आणि मग ती जेव्हा बाजूला होते तेव्हा मग प्रश्न पडतो आपल्याला, मी काय करू आणि मला प्रश्न पडलेला कसा सोडवू. मग तेव्हा विचार करायचा की माझा प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे काही उत्तर आहे का, मी काही मार्ग ठेवला आहे का माझ्यासाठी, माझा प्रश्न सोडवण्यासाठी. आणि मग मी माझ्यासाठी काही तयारी करून ठेवली आहे का. एखादा आपण जॉब करत असू तर तो जॉब केल्यावर आपल्याकडे दुसरा पर्यायी मार्ग पण हवा. तसंच एखादी व्यक्ती जर आपल्याला बाजूला करत असेल किंवा एखादं आपल्यासमोर प्रश्न निर्माण झाला आणि जर बाजूला करत असेल तर आपल्याकडे काही ना काहीतरी पर्याय हवा. म्हणून कधीच असं विचार नाही करायचा की मला कोण काय म्हणेल आणि आपले सतत प्रयत्न चालू ठेवायचे, सातत्य ठेवायचं, कष्ट करण्याची तयारी ठेवायची आणि चांगले विचार ठेवायचे आणि नक्कीच यश मिळतं आणि आपण आपल्या आयुष्यात आनंदी होतो आणि आपलं आयुष्य आनंदाने जगू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.
पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी आता चालले ज्यूस बनवायला. आता गाजर येतात ना, मग ज्यूस बनवणार आणि बनवून ठेवणार. मग मुलांना देईन आणि मी घेईन. गाजर आणि कोथिंबिरीचा ज्यूस छान होतो, चवीला पण छान लागतो. तुम्हाला जर आवडत असेल तर करून बघा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.